जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला पॉइंट आहे तो असा आहे की इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा सिलेबस बदलला आहे. आता हा बदललेला जो अभ्यासक्रम आहे तो का मन बदलला, त्याच्या मागची कारण काय आहे ती, आणि विद्यार्थ्यांना याच्यामधून काय फायदा होणार आहे, पालकांनी त्या बदललेल्या सिलेबस मध्ये विद्यार्थ्याकडून तो कसा करून घ्यायचा आहे आणि शिक्षकांना यामध्ये किती डिफिकल्टी येऊ शकते, या 2-3 पॉइंट आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. सुरुवातीला असं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई लेवलचं नॉलेज मिळावं, त्या लेवलचं प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं. ते का मिळावं, तर 11वी 12वी मध्ये विद्यार्थ्यांना जी जेई आणि नीटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जो बराच सिलेबस विचारला जातोय तो सीबीएसई लेवलचा आहे. मग आपला जो स्टेट बोर्डचा सिलेबस होता तो इन जनरल सर्वसामान्य ग्रामीण विद्यार्थ्यांना कन्सिडर करून सिलेबस बनवला होता. आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी या कॉम्पिटिशन मध्ये राहावा म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलंय, हा सिलेबस बदललाय. आता हा सिलेबस बदलल्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे, तर आपला विद्यार्थी हा सीबीएसई लेवलला टिकू शकतो. पण आता याच्यामध्ये 2-3 डाऊट असायत. जर तो विद्यार्थी सीबीएसई लेवलचा जर त्याला सिलेबस असेल तर त्या शिक्षकांनी त्या लेवलचा सिलेबस शिकवला पाहिजे. दुसरं, विद्यार्थ्यांनी तो ऍक्सेप्ट पण केला पाहिजे, विद्यार्थ्यांना तो समजला पण पाहिजे आणि समजून घेण्यासाठी शिक्षकांनी त्या लेवलचा तो शिकवलाही पाहिजे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याच्यामधून कोणता फायदा आहे, तर ग्रामीण भागातील जो गोरगरीब विद्यार्थी आहे त्याला सीबीएसई लेवल किंवा इंग्रजी माध्यमामध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे. मग त्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला जर आपण त्याच लेवलचा सिलेबस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर दिला तर त्याला तो जे शहरी कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये टिकू शकतो. त्यामुळे आपण काय केलं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस बदललेला आहे. आता या नवीन अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती काय आहे, तर नवीन अभ्यासक्रम शिकवत असताना पालकांनीही तेवढंच विद्यार्थ्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. एकदम नवीन अभ्यासक्रम आल्यामुळं तो बऱ्यापैकी डिफिकल्ट असू शकतो. मग पालकांनी तोही अभ्यासक्रम विद्यार्थ्याकडून व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्याकडून तो अभ्यासक्रम करून घेत असताना, त्याची तयारी करून घेत असताना आपल्याकडं त्या लेवलचं शिक्षणही अवेलेबल असलं पाहिजे. शिक्षकांनी त्या लेवलचं विद्यार्थ्यांना शिक्षण देणंही गरजेचं आहे. जर शिक्षक या कंडिशन मध्ये कमी पडला, जर शिक्षकाकडून त्या लेवलचं जर शिक्षण दिलं गेलं नाही तर विद्यार्थ्यांना त्याचा 100% फायदा होईल असं नाही, पण त्याचा काय होईल, विद्यार्थ्यांना तोटा होईल. आणि जर ते शिक्षण त्या लेवलचं दिलं गेलं तरच विद्यार्थी या सीबीएसईच्या सिलेबस मध्ये 100% खडा राहू शकतो किंवा उभा राहू शकतो. त्यासाठी सुरुवातीला या लेवलचा अभ्यासक्रम व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि पालकांनीही तो विद्यार्थ्याकडून व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.